हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे बघा, स्वारगेटला आम्ही म्हणजे फलटणला जायचं होतं आम्हाला आणि त्यानंतर स्वारगेटला गेलो. तिथे बघ थोडं वेळ थांबलो, बस भेटली आणि बस भेटल्यानंतर आम्हाला काही जागा भेटत नव्हती, परंतु जेजुरीच्या तिथं आल्या भेटली जागा. तर हे बघा, हे अशा पद्धतीचं काहीतरी फाटक लागलं होतं आणि ट्रेन चाललेली होती. तर जागा आम्हाला पुढंच भेटली होती. ड्रायव्हरच्या तिथं ते हे असते ना, बसायची एक सीट असते, तिथं जागा भेटली होती आम्हाला. तर पहिल्यांदाच पिलून अशी काहीशी ट्रेन बघितली होती. त्यानं अजून म्हणजे आम्ही त्याला मेट्रोत हे बसवलं पण त्याला ट्रेनमध्ये अजून आम्ही बसलेलं नाही कधी. आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेलो, फलटणमध्ये पोहोचल्यानंतर कॉलेजमध्ये गेलो, तिथली सगळी कामं केली कॉलेजमधली. मी तिथला काही व्हिडिओ शूट नाही केला, का तर तुम्हाला माहीत आहे कॉलेजमध्ये गेल्यानंतर शिक्षक लोक किंवा बँकेत वगैरे आपण गेल्यानंतर कितीतरी लोक आपल्याला सतवतात, म्हणजे इथून इथं जा, तिथून तिथं जा, तिथून. तसं आमच्या कॉलेजमध्ये पण काहीच असतं. त्याच्यानंतर सगळे कामं केली, सबमिट केला फॉर्म वगैरे. त्याच्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता, त्याची पोचपावतीही घेतली, जे काही हवं होतं सुपर वगैरे ते पण घेतले. आणि येता येता माझ्या मैत्रिणीला साडी घ्यायची होती म्हणून आम्ही मुक्ताई कलेक्शनमध्ये गेलो. तुम्हाला माहीत असेल मुक्ताई, आपण फलटणमध्ये राम मंदिराच्या तिकडे जातो ना, जर जर कोणाला माहीत नसेल तर सांगते. आपण फलटणमध्ये राम मंदिराच्या तिकडे जातो ना, गजानन चौक आहे की नाही, बरोबर तिथंच ब्रदर्स कॅफेच्या म्हणजे त्या लाईनलाच आहे, म्हणजे तिथंच मुक्ताईचं दुकान. तर खूप मोठं दुकान आहे, तुम्ही बघू शकता. आणि साड्यासुद्धा खूप छान अशा भेटतात तिथं. तर त्याच्यानंतर आम्हाला ना त्यांनी खूप अशा साड्या दाखवल्या, त्यातली कुठली चूज करावी हे कळत नव्हतं. त्यानंतर त्यांना म्हटलं वेगळा काहीतरी पॅटर्न दाखवा, मग त्यांनी हा पॅटर्न काढला. तर खूप छान अशी साडी होती, पूर्ण भरलेली साडी होती बघा. त्याच्यावर जरी वर्क होतं, अजिबात निघणारं नव्हतं, म्हणजे धुतलं तरी अजिबात निघणार वगैरे नाही अशी ते गॅरंटी सांगत होते. आता वापरल्याशिवाय आपल्याला तर काय कळणार आहे. मग त्यानंतर एक चूज केली साडी, बिल वगैरे केलं आणि आलो परत पलटणच्या स्टँडवर, कारण आम्हाला परत पुण्याला निघायचं होतं रिटर्न. कारण आम्ही काय थांबणार नव्हतो, एका दिवसात सगळी कामं करून रिटर्न येणार होतो. मला वाटते 2 वाजले होते. त्याच्यानंतर 10-15 मिनटं थांबलो, एस टी काय येत नव्हती. परत कशी बशी मला वाटते 2:15 काहीतरी एस टी भेटली आम्हाला. लोणंदच्या पुढं आल्यानंतर जागा भेटली. तर पिलून एवढं सतवलं होतं ना, खूप सतवलं होतं. त्याच्यानंतर फुरसंगी घाटाच्या तिथं आल्यानंतर ना, ही साडींची दुकानं बघितली का नाही, आपल्याकडे कितीही साड्या असू द्या, परंतु ह्यातली एकतरी साडी घ्यावी असं प्रत्येक बायकांच्या मनात येत असतं. तर अशा पद्धतीचा काय आमचा दिवसभराचा प्रवास होता आणि असा काहीसा आमचा दिवस गेला. तर तुम्हाला कसा वाटला मिनी व्लॉग नक्की सांगा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.